सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 10 दिवसात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे। पेट्रोलचे दर 87 पैशांनी वाढले तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढलेत। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर तिसऱ्यांदा पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झाली आहे। गेल्या 10 दिवसात सलग 3 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ। आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरामध्ये 87 पैशांची वाढ झाली आहे। या संदर्भात आपण माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, एक तर तिसऱ्यांदा झालेली दरवाढ, सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया असणार आहेत ज्यावेळी त्यांना ही गोष्ट समजेल की आज पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढलेत? श्वेता, नक्कीच गेल्या 10 दिवसांमध्ये ही तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ झालेली सध्या आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या पुण्यातील एका पेट्रोल पंपावरती आहेत आणि सध्या आपण पाहू शकतोय की पेट्रोलचे भाव जे आहेत ते सध्या 108.76 हे पेट्रोलची दरवाढ आहे आणि डिझेलची बघितलं तर 95.34 ही जी आहे ती डिझेलची दरवाढ आहे। जवळपास पेट्रोल जे आहे ते 87 पैशांनी आणि डिझेल जे आहे ते 91 पैशांनी वाढलेलं आहे। या 10 दिवसांमध्ये सातत्यानं होणारी ही दरवाढ, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचा नारा दिला आणि त्यानंतर जवळपास या 10 दिवसांमध्ये 3 वेळेस झालेली ही दरवाढ आहे। सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर सामान्य नागरिक म्हणतायत की आमच्या खिशाला न परवडणारी खरं तर ही दरवाढ आहे। जवळपास 10 दिवसांमध्ये 3दा होणारी दरवाढ, यामुळे साहजिकच सर्व नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। अनेक राज्यातल्या ग्रामीण भागामध्ये बघितलं तर पेट्रोल पंपावरती भल्या मोठ्या रांगा, कारण की अनेक ठिकाणी डिझेलची किंवा पेट्रोलची जी पूर्तता आहे ते पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने होत नाही। त्यामुळे रात्र जागून अनेक जण जे आहे ते पेट्रोल डिझेलची वाट पाहत पेट्रोल पंपावरती बसतात, असं चित्र ग्रामीण भागातल्या धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।